हे आचरण करीत असताना आपण भगवान महाविष्णूच्या 23 नावांचा विचार करणार आहोत. त्यापैकी पहिली 3 नावं जी आहेत, केशव, नारायण आणि माधव यांच्या नामोच्चाराबरोबर आपल्याला पण प्राचीन करायचंय आणि गोविंदाय नमः म्हटल्यानंतर हात दूर टाकायचे आणि हात जोडून उरलेली ही नावं आपण म्हणायचे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता हात धुवून झाला, पुढची नाव आहे त्यावेळेला आपण हात जोडायचा आहे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. उजव्या हाताचा अंगठा आणि करंगळीच्या वरचा बोट म्हणजे अनामिका या 2 बोटाने आपल्या नाकपुड्या पकडून आपण प्राणायाम करायचा आहे. आपल्या अंतःचित्त वृत्ती या निर्मल, निष्पाप आणि शुद्ध करून पूजेला अतिशय आवश्यक असं शरीर अंतर्बाह्य पवित्र करणं. परब्रह्म